दंडवत प्रणाम. कल्पना करा, एखादा विद्यार्थी जर वर्षभराचा अभ्यास एका महिन्यात आणि आणि महिन्याभराचा अभ्यास एका दिवसात पूर्ण करत असेल तर. बापरे, म्हणजे असं खरंच शक्य आहे का? हो ना, म्हणजे ही एक अशी बुद्धिमत्ता आहे जी मानवी आकलनाच्या आणि तर्काच्या पूर्णपणे पलीकडे. त्याच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अथांग विषयाचा वेध घेणार आहोत. अच्छा, खूपच रंजक वाटतंय हे. नक्कीच. तर आज आपण महानुभाव पंथाचे जे चौथे परमेश्वर अवतार आहेत, साक्षात श्री गोविंद प्रभू, त्यांच्या श्री प्रभू चरित्रातील काही अत्यंत अलौकिक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रसंगांचा अभ्यास करणार आहोत. दंडवत प्रणाम. आणि हो, हा विषय खरोखरच खूप सखोल आहे. आजच्या चर्चेचा थोडक्यात सारांश द्यायचा तर आपण पाहणार आहोत की श्री गोविंद प्रभू यांचे रुद्धिपूर जवळील चंडिकापूर येथील वास्तव्य कसे होते, त्यांच्या वेद अध्ययनाची सुरुवात कशी झाली आणि त्यांनी आपल्या अचाट प्रज्ञेने म्हणजे विशाल बुद्धिमत्तेने त्यांच्या गुरूंना आणि समवयस्क विद्यार्थ्यांना कसे अचंबित केले. बरोबर. ठीक आहे, आपण यावर सविस्तर चर्चा करूया, कारण जेव्हा आपण साक्षात परमेश्वर अवताराच्या शिक्षणाबद्दल बोलतो तेव्हा खूप प्रश्न निर्माण होतात. अगदी बरोबर. या विषयावर चर्चा करणे हा खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे. कारण जेव्हा आपण श्री प्रभू चरित्र अभ्यासतो तेव्हा आपण केवळ एका ऐतिहासिक नोंदीचा अभ्यास करत नसतो, तर आपण ईश्वरीय तत्व आणि मानवी मर्यादा यांच्यातील अत्यंत सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या सीमारेषेवर उभे असतो. शिक्षणाची मानवी प्रक्रिया आणि काय म्हणता येईल त्याला, ईश्वराची अलौकिक प्रज्ञा यांचा असा संगम इतरत्र दुर्मिळ आहे. म्हणूनच हा विषय आपल्या सखोल चर्चेसाठी परिपूर्ण आहे. मला यातील पहिल्याच प्रसंगापासून सुरुवात करायची आहे, ज्याला साहित्यात रुद्धपुरी अवस्थान असं म्हटलं आहे. अच्छा, हो. आपल्या मूळ संदर्भांनुसार श्री प्रभू हे चंडिकापूर येथे, जे रुद्धिपूरचाच एक भाग आहे, तिथे आपल्या मामा आणि मावशीच्या घरी वास्तव्यास होते आणि तिथे त्यांचे 7 दिवस वास्तव्य झाले. बरोबर, 7 दिवस. आता तसं पाहिलं तर हे एका लहान मुलाचे आपल्या मामाच्या गावी जाण्यासारखे अत्यंत साधे वर्णन वाटते. आपण सगळेच उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जातो. पण मला इथे एक विरोधाभास जाणवतो. कोणता विरोधाभास? जर ते साक्षात परमेश्वर अवतार आहेत, म्हणजे महानुभाव पंथाचे चौथे परमेश्वर अवतार, ज्यांच्याकडे संपूर्ण विश्वाचे नियंत्रण आहे, तर त्यांना अशा मानवी आणि कौटुंबिक बंधनांमध्ये अडकण्याची काय गरज होतीये? म्हणजे ईश्वराला मामाच्या गावी जाण्याची किंवा कौटुंबिक जिव्हाळ्याची आवश्यकता का भासावी? इथेच तर मूळ रहस्य दडलंय. येथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ईश्वराचे मानवी रूप आणि त्यामागील लीला या संकल्पनेचा सखोल अर्थ. लीला म्हणजे नेमकं काय? हे बघा, ईश्वराला कोणत्याही मानवी नात्याची किंवा जिव्हाळ्याची आवश्यकता नसते, कारण ईश्वर स्वयंपूर्ण आहे. पण महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार जेव्हा परमेश्वर मानवी रूपात अवतार घेतो तेव्हा तो केवळ तत्वज्ञान सांगण्यासाठी येत नाही. अच्छा, मग आणखी कशासाठी येतो? तो मानवी भावनांचा आणि नात्यांचा आदर करण्यासाठीही येतो. या 7 दिवसांच्या वास्तव्याकडे केवळ एक सुट्टी म्हणून पाहता येणार नाही. ती एक जाणूनपूर्वक केलेली कृती होती. म्हणजे समाजाला एक संदेश देण्यासाठी. हो, अगदी तसंच. त्यातून त्यांनी हे दाखवून दिले की ईश्वरीय तत्व हे मानवापासून तुटलेले किंवा केवळ आकाशात वसलेले नाही, तर ते कुटुंबाच्या केंद्रस्थानी मानवी प्रेमाच्या अगदी जवळ असू शकते. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण तरीही माझ्या मनात एक शंका आहे. मी असा विचार करत होतो की जर आपण ईश्वराला एवढ्या सामान्य मानवी चौकटीत बसवलं, मामा मावशीकडे राहणारा, लाड करून घेणारा, तर मग ईश्वराबद्दल जी एक अथांग आदराची किंवा भयाची भावना असते ती कमी होत नाही का? म्हणजे जर तो माझ्या घरातील एक सदस्य असेल तर मी त्याला परमेश्वर म्हणून कसा स्वीकारू शकेन? हाच तर महानुभाव साहित्याचा आणि विशेषतः श्री प्रभूचरित्राचा गाभा आहे. भय आणि आदर या 2 अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही म्हणताय की भक्तीमध्ये भीती नसावी? अगदी बरोबर. ईश्वराची भीती वाटणे ही मानवी कल्पनेची एक प्राथमिक पायरी असू शकते, पण जेव्हा आपण सगुण भक्तीच्या उच्च शिखरावर पोचतो तेव्हा तिथे भीतीला जागा नसते, तिथे केवळ वात्सल्य असते. अच्छा, वात्सल्य म्हणजे निखळ प्रेम? हो, ईश्वराला आपल्या कुटुंबाचा भाग मानणे हा ईश्वराचा अपमान नाही, तर ती भक्तीची सर्वोच्च पातळी आहे.
परमेश्वर जेव्हा मानवी रूप घेतो तेव्हा तो भक्तांना ती संधी देतो की त्यांनी कोणताही संकोच न बाळगता त्याच्यावर प्रेम करावे. क्या बात है. हा दृष्टिकोन खरोखरच वेगळा आणि खूपच सकारात्मक आहे. आणि याच कौटुंबिक जिव्हाळ्याच्या धाग्यावरून एक अत्यंत रंजक टप्पा सुरू होतो. वेद अध्ययनाचा टप्पा. बरोबर. हो, तो म्हणजे त्यांच्या वेद अध्ययनाचा आरंभ. हे 7 दिवसांचं कौटुंबिक वास्तव्य आणि लाड संपल्यानंतर मामा मावशी बोपदेव उपाध्यायांना एक विनंती करतात. रुद्रीपूरमध्ये बोपदेव उपाध्याय, रामदेव उपाध्याय आणि तिको उपाध्याय हे 3 भाऊ होते. बरोबर. तर मामा मावशी बोपदेव उपाध्यायांना म्हणतात, उपाध्य हो, आमच्या गुंडोकडून तुम्ही वेदाचे अध्ययन करून घ्यावे. अशा प्रकारे त्यांना अभ्यासासाठी बोपदेव उपाध्यायांकडे पाठवले जाते. अगदी बरोबर. इथे मला 2 गोष्टींवर चर्चा करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे नाव गुंडो. पण एक मिनिट, परमेश्वर अवतारासाठी एवढे साधे, घरगुती आणि लाडाचे नाव का वापरले गेले असेल? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर गुंडो हे नाव केवळ एक हाक मारण्याचं साधन नाहीये. ते एक अतिशय सखोल भावनिक विधान आहे. भावनिक विधान ते कसं? जसं आपण मगाशी बोललो, ईश्वराचे निर्गुण आणि निराकार रूप हे मानवी आकलनाच्या पलीकडचे आहे. ते भव्य आहे, पण ते थोडे कोरडे वाटू शकते. हो, म्हणजे सामान्य माणसाला त्याच्याशी जोडता येत नाही लगेच. अगदी बरोबर. पण गुंडो हे नाव त्या भव्यतेला एक मऊ, उबदार आणि मानवी आकारात गुंडाळते. हे नाव उच्चारताच एक प्रकारचा आपलेपणा निर्माण होतो. साक्षात ईश्वराला एका बालकाच्या रूपात पाहणे आणि त्याला अशा लाडक्या नावाने हाक मारणे हे महानुभाव पंथातील सगुण उपासनेचे सर्वात सुंदर उदाहरण आहे. खरंच, हे खूप हृदयस्पर्शी आहे. मला हे पटतंय. पण यातली दुसरी गोष्ट मला जास्त विचार करायला लावणारी वाटते. कोणती गोष्ट? एकीकडे हा लाडका गुंडो आहे, ज्याचे मामा मावशी खूप लाड करत आहेत, आणि दुसरीकडे त्याला अचानक एका अत्यंत शिस्तबद्ध गुरुकुलात बोपदेव उपाध्यायांसारख्या विद्वानांकडे अभ्यासासाठी सोपवले जाते. हा विरोधाभास नाहीये का? कसा काय विरोधाभास? म्हणजे जो साक्षात परमेश्वर आहे, ज्याच्याकडे विश्वाचे सर्व ज्ञान आधीपासूनच आहे, त्याला वेदांचे अध्ययन करण्यासाठी एखाद्या गुरुकडे का पाठवले जावे? हा एक अतिशय अचूक आणि मार्मिक मुद्दा आहे. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ईश्वराच्या लीलास या संकल्पनेच्या आणखी एका पैलूकडे घेऊन जाते. अच्छा, इथेही लीलाच आहे तर? हो ना. ईश्वराला ज्ञानाची गरज नसते हे निर्विवाद सत्य आहे. पण जेव्हा तो मानवी रूपात अवतार घेतो तेव्हा तो मानवी समाजाच्या नियमांचे आणि परंपरांचे उल्लंघन करत नाही, तर तो त्या परंपरांना सन्मानित करतो. म्हणजे समाजाला एक दिशा देण्यासाठी. बरोबर. प्राचीन भारतीय संस्कृतीत, विशेषतः त्या काळात, गुरुकुल शिक्षण पद्धती आणि गुरु-शिष्य परंपरा ही समाजाचा आणि ज्ञानाचा मुख्य आधार होती. जर साक्षात अवताराने गुरुची आवश्यकता नाकारली असती तर सामान्य माणसांनी गुरुचं महत्त्व कसे जाणले असते? म्हणजे तुम्ही असं सांगत आहात की ते केवळ समाजाला एक आदर्श घालून देण्यासाठी स्वतःला एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत मांडत होते. अगदी तंतोतंत. ती एक भूमिका होती. ईश्वराने स्वतःहून शिष्याचे रूप धारण करणं हे गुरु परंपरेचा केलेला सर्वात मोठा सन्मान आहे. बोपदेव उपाध्यायांसारख्या विद्वानाकडे जाणं हे समाजाला दाखवून देण्यासाठी होते की ज्ञान मिळवायचं असेल तर नम्र व्हावं लागतं. बरोबर ना? हो. ज्ञानप्राप्तीचा मार्ग हा नम्रतेतून आणि गुरुच्या चरणांपाशी बसण्यातूनच जातो. मग तुम्ही स्वतःला कितीही ज्ञानी समजत असलात तरीही. परमेश्वर अवतारही तसेच करतात. ते मानवाच्या पातळीवर येऊन मानवी प्रक्रियेतून जातात, जेणेकरून मानवाला तो मार्ग अनुसरणे शक्य व्हावे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण जेव्हा ते प्रत्यक्ष शिकायला सुरुवात करतात तेव्हा ते सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिकत नाहीत. इथेच ती अचाट प्रज्ञा किंवा विशाल बुद्धिमत्ता समोर येते. हो, तो प्रसंग तो खूपच अद्भुत आहे. साहित्यातल्या नोंदीनुसार बोपदेव उपाध्यायांनी धडा शिकवल्याबरोबर श्रीप्रभू तो धडा लगेच म्हणून दाखवत असत. आणि मूळ साहित्यातील जी तुलनात्मक प्रगती आहे ती खरोखरच मानवी तर्काच्या पलीकडची आहे. बरोबर. ती गती मानवी आकलनाच्या पलीकडे आहे. संदर्भांनुसार श्रीप्रभूंना एका निमिषात किंवा एका क्षणात जो अभ्यास येत होता तो अभ्यास इतर विद्यार्थ्यांना दिवसभर येत नसे. आणि हे चक्र भूमितीय गतीने वाढत जाते. म्हणजे एका दिवसात आत्मसात केलेले ज्ञान हे इतरांच्या महिन्याभराच्या ज्ञानाइतके होते. बापरे.
बरोबर. आणि जो अभ्यास श्रीप्रभू महिन्याभरात पूर्ण करत, तोच अभ्यास इतर मुलांना वर्षभराही जमत नसे. आता या गोष्टीवर जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा मला जाणवले की हे केवळ स्मरणशक्तीचे किंवा वेगाचे उदाहरण नाहीये. मग तुम्हाला काय वाटतं यात? मानवी शिक्षण हे म्हणजे अंधारात बॅटरीच्या प्रकाशात एक एक पाऊल पुढे टाकण्यासारखे आहे. आपण आधी अक्षरे शिकतो, मग शब्द, मग वाक्य आणि मग अर्थ. अगदी बरोबर. आपण टप्प्याटप्प्याने जातो. पण श्रीप्रभूंची ही अचाट प्रज्ञा म्हणजे अचानक सूर्योदय झाल्यासारखे आहे. तिथे बॅटरीची गरजच नाही. संपूर्ण रस्ता, संपूर्ण ज्ञान एकाच क्षणी स्पष्ट दिसते. त्यांना शिकण्याची गरज नव्हती, कारण त्यांच्यासाठी अंधारच नव्हता. क्या बात है. हे उदाहरण अत्यंत समर्पक आणि अचूक आहे. अचाट प्रज्ञा ही मेंदूची कोणतीही जैविक प्रक्रिया नाही. मानवी मेंदूला माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी वेळेची आणि पुनरावृत्तीची गरज असते. पण श्रीप्रभूंच्या बाबतीत ते ग्रहण करत नव्हते, ते केवळ ते ज्ञान प्रकट करत होते. म्हणजे ते आधीपासूनच त्यांच्यात होतं. हो. महानुभाव साहित्यात याला दर्शन असे म्हटले जाते. जो वेद आधीपासूनच त्यांच्या अस्तित्वाचा भाग आहे, तो केवळ शब्दांतून बाहेर पडत होता. अच्छा, म्हणजे ते काही नवीन शिकत नव्हते. नाही. जेव्हा बोपदेव उपाध्याय त्यांना एखादा श्लोक शिकवत असत, तेव्हा श्रीप्रभू तो श्लोक नव्याने शिकत नव्हते, तर ते त्या श्लोकाच्या मूळ तत्वाला उजाळा देत होते. म्हणूनच तो क्षणार्धात त्यांच्या मुखातून बाहेर पडत असे. हे ऐकताना खरंच अंगावर शहारे येतात. म्हणजे एकीकडे आपण ती 6G विरुद्ध जुन्या डायल-अप इंटरनेट कनेक्शनची तुलना करू शकतो. हो, गतीचा विचार केला तर. पण ती केवळ वेगापुरती मर्यादित राहील. इथे वेग हा मुद्दाच नाहीये, इथे अस्तित्व हा मुद्दा आहे. पण या अचाट प्रज्ञेच्या संदर्भात एक असा उल्लेख आहे जो मला या संपूर्ण चरित्रातील सर्वात धक्कादायक आणि महत्वाचा भाग वाटतो. कोणता भाग? की एवढी प्रचंड बुद्धिमत्ता असतानाही, एका क्षणात महिनाभराचं ज्ञान ग्रहण करत असतानाही श्रीप्रभू इतर विद्यार्थ्यांबरोबर बोपदेव उपाध्यायांचा व्यापार करत असत. हो, व्यापार यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. नक्कीच. कारण व्यापार करणे म्हणजे गुरुकुलातील दैनंदिन कामे करणे, झाडलोट करणे, गुरूंची सेवा करणे. ज्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी गुरूंनाही फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत, ज्याची प्रज्ञा अथांग आहे, तो विद्यार्थी झाडू हातात का घेतो? हाच तर खरा धडा आहे. हा विचार चक्रावून टाकणार आहे. कारण आजच्या जगात आपण पाहतो की ज्या मुलांकडे थोडीशीही जास्त बुद्धिमत्ता असते किंवा जे अभ्यासात हुशार असतात, त्यांच्यात अनेकदा एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो. अगदी बरोबर. त्यांना वाटतं की आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत. हो ना? त्यांना वाटतं की भौतिक किंवा साधी कामे करणे हे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. पण इथे तर साक्षात विश्वाचा नियंता, ज्याला सगळे वेद एका क्षणात मुखोद्गत होतात, तो इतर सामान्य मुलांसोबत गुरुकुलात झाडलोट करत आहे. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? तसं पाहिलं तर हा विरोधाभास नाहीये, हा ज्ञानाचा खरा अर्थ आहे. श्रीप्रभूंनी आपल्या आचरणातून हे स्पष्ट केले की ज्ञान आणि सेवा या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. म्हणजे बुद्धी आणि कष्टाचा मेळ. अगदी. तुम्ही बुद्धीने कितीही अथांग असलात तरी तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. अचाट प्रज्ञा असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नव्हता. ते इतरांसारखेच व्यापार करत होते, कारण त्यांना दाखवून द्यायचे होते की खरा शिष्य तोच असतो जो केवळ पाठांतरातून ज्ञान मिळवत नाही. तर मग कसा मिळवतो? जो सेवेतून आणि नम्रतेतून स्वतःचा अहंकार नष्ट करतो. गुरुकुलात झाडू मारणे हे केवळ कचरा काढणे नव्हते, तर तो मनातील अहंकाराचा कचरा दूर करण्याचा एक मानवी धडा होता. हे खरंच खूप खोल आहे. म्हणजे एकीकडे सर्वोच्च बौद्धिक पातळी गाठायची आणि त्याचवेळी सर्वात खालच्या समजल्या जाणाऱ्या शारीरिक कष्टाच्या पातळीवरही स्वतःला झोकून द्यायचे. हे संतुलन साधणं मानवी मेंदीला कठीण जाते. हो, कारण आपण नेहमी या दोन्ही गोष्टींना विभागून पाहतो. अगदी बरोबर. बुद्धिमान व्यक्तीने केवळ बौद्धिक कामे करावीत आणि इतरांनी शारीरिक कामे करावीत असा एक अलिखित नियम आपण समाजात बनवला आहे. पण श्रीप्रभूंचे हे वास्तव्य हा नियम पूर्णपणे मोडून काढते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण मगाशी ज्या लीलेबद्दल बोलत होतो, तिचा खरा उद्देश इथे स्पष्ट होतो. अच्छा, म्हणजे यातूनही ते समाजाला दिशाच देत होते. हो ना. त्यांनी एका आदर्श शिष्याचे संपूर्ण जीवन जगून दाखवले. जर त्यांनी केवळ वेद एका क्षणात म्हणून दाखवले असते आणि काम करण्यास नकार दिला असता, तर ते केवळ एक चमत्कारिक देवदूत ठरले असते.
पण व्यापार करून त्यांनी स्वतःला एक आदर्श विद्यार्थी सिद्ध केले. भक्तिमार्गात ज्ञानापेक्षाही समर्पणाला अधिक महत्त्व आहे आणि हा प्रसंग त्यात समर्पणाचे प्रतीक आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय निघतो? जर आपण या संपूर्ण चर्चेच्या प्रवासावर नजर टाकली तर श्री प्रभू चरित्र आपल्याला एकाच व्यक्तीच्या अत्यंत भिन्न पण एकमेकांना पूरक अशा अवस्थांचं दर्शन घडवते. नक्कीच, त्यांचे अनेक पैलू आपल्याला यातून दिसतात. हो, एकीकडे ते चंडिकापूरमध्ये मामा मावशीच्या कुशीत लाड करून घेणारे अत्यंत घरगुती आणि प्रेमळ गुंडो आहेत. दुसरीकडे ते एका क्षणात महिनाभराचे आणि एका महिन्यात वर्षभराचे वेदांचं ज्ञान आत्मसात करणारी ईश्वरीय अचाट प्रज्ञा आहेत. आणि सर्वात शेवटी ते कोणत्याही अहंकाराविना आपल्या गुरूंची अत्यंत साधी कामे करणारे एक नम्र शिष्य आहेत. अगदी बरोबर. हे तिन्ही पैलू एकत्र पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे. हे तिन्ही पैलू मानवासाठी एक दिशादर्शक आहेत. मानवाने आपल्या कुटुंबावर कसे प्रेम करावे, आपल्या बुद्धिमत्तेचा विकास कसा करावा आणि त्या बुद्धिमत्तेसोबतच स्वतःमध्ये नम्रता कशी रुजवावी याचे हे चालते बोलते उदाहरण आहे. खरंच. हे केवळ एका अवताराचे चरित्र नाही, तर ती मानवी जीवनाची एक परिपूर्ण संहिता आहे. आणि ही संहिता आजच्या काळात अधिक प्रस्तुत ठरते जेव्हा आपण ज्ञानाला केवळ माहितीच्या स्वरूपात पाहतो. आज आपण सगळेच एका अशा व्यवस्थेत अडकलो आहोत जिथे बुद्धिमत्तेचे मोजमाप केवळ गतीवर केले जाते. दुर्दैवाने हेच सत्य आहे. पण या चर्चेतून मला एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा सुचला आहे, जो मला आपल्या सखोल चर्चेच्या शेवटी मांडायला नक्कीच आवडेल. कोणता मुद्दा सांगा ना. विचार करा, आजचे आपले शिक्षण आणि आपली समाजव्यवस्था ही केवळ वेगावर आणि मार्कांवर अवलंबून आहे. जो विद्यार्थी 1 तासात जास्त अभ्यास करतो तो हुशार आणि जो कमी करतो तो मागे पडलेला. हो, आपली स्पर्धाच तशी झाली आहे. पण श्री प्रभूंनी दाखवून दिले की जरी त्यांच्याकडे वर्षभराचा अभ्यास 1 महिन्यात संपवण्याची सर्वोच्च ईश्वरीय गती होती, तरी त्यांचे खरे मोठेपण त्या गतीत नव्हते, तर ते इतर विद्यार्थ्यांसोबत मिळून करत असलेल्या व्यापारात म्हणजेच सेवेत आणि नम्रतेत होते. म्हणजे बुद्धिमत्तेपेक्षा चारित्र्य महत्वाचे. अगदी तेच. जर आजच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेत आपण विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ते किती वेगाने शिकतात यावर न करता ते वर्गाची किती स्वच्छ झाडलोट करतात, ते आपल्या सहकाऱ्यांना कशी मदत करतात किंवा त्यांच्यात किती नम्रता आहे यावर केले तर काय होईल? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. खऱ्या ज्ञानाची व्याख्या आपण केवळ पाठांतर आणि गती यापुरती मर्यादित न ठेवता त्यात सेवा आणि अहंकार शून्यता यांचा समावेश करायला हवा का? एखाद्याला प्रश्न पडू शकतो की ईश्वरीय प्रज्ञा ही केवळ माहितीची साठवणूक नाहीये, तर ती कृतीतील शुद्धता आहे. यावर आपण सगळ्यांनी नक्की विचार केला पाहिजे. खूपच सुंदर आणि मार्मिक विचार आहे हा. आजच्या या सखोल चर्चेतून आपण महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, श्री प्रभूंच्या बालपणीच्या लीला, त्यांची अचाट प्रज्ञा आणि ज्ञानासोबतच नम्रतेचे असणारे अद्वैत नाते अतिशय बारकाईने समजून घेतले. नक्कीच. आणि मला खात्री आहे की या चर्चेतून अनेकांना नवीन दृष्टी मिळाली असेल. हो, ही चर्चा केवळ इतिहासातील एका प्रसंगाची उजळणी नव्हती, तर आपल्या स्वतःच्या शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या दृष्टिकोनावर नव्याने प्रकाश टाकणारी एक यात्रा होती. या अभ्यासपूर्ण प्रवासात सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मलाही खूप आनंद झाला. आपण ही सखोल चर्चा आता इथेच थांबूया. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.